हा हिरवा डोंगर एक दिवस मुंबईला उद्ध्वस्त करणारच होता, कारण तो एक प्रकारचा टिकटिकणारा टाइम बॉम्ब बनला होता. पण आज कित्येक वर्ष ज्या कारवाईला खीळ बसत होती त्या एक्झिक्युशनच्या चेनला आता पाथवे मिळाला होता. रेल्वेची जमीन म्हणजे केंद्राची दखल आली, कलेक्टर लँड म्हणजे राज्य सरकार आलं, त्यात इन्व्हॉल्व्ह झालं. आणि नुसते हे दोन फॅक्टर हाताशी धरून किंवा हाताशी असून काम होत नाही हे आजवर पाहिलं आपण. कारण बीएमसीत बसलेले नगरसेवक हे एका राजकीय घराण्याचे आणि त्या राजकीय घराण्यांचं इतर राजकारण्यांशी असलेलं जे काही गॅटमॅट आहे किंवा हितसंबंध आहेत ते जपण्यासाठी मूकदर्शक म्हणून ते पालिकेत बसायचे. त्या 25 वर्ष मुंबईला लुटणाऱ्या गोल्डन गँगला बँड्राच्या बंगल्याला जेव्हा महानगरपालिकेतून बाहेर हाकललं गेलं तेव्हा बीएमसी प्रशासनाचा तिसरा कोणही या कारवाईत जोडला गेला आणि मग ट्रिपल इंजिननं या सोकॉल्ड गरीब नगर नावाच्या मिनी पाकिस्तान मिनी बांगलादेशाला उद्ध्वस्त केलं. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये एक माहिती माझ्या कानावर पडली की पाकिस्तानात बसलेला दाऊद इब्राहिम जेव्हा समोरच्याला सांगत होता की बाळासाहेब ठाकरेंना, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मारणं हे तुम्हाला अवघड गेलं किंवा का जमलं नाही, तर तो तेव्हा म्हणाला होता की बाळासाहेब ठाकरेंना मारणं मला अवघड नव्हतं, पण मी ज्या दिवशी एका बाळासाहेब ठाकरेंना मारलं असतं ना तर त्या दिवशी मुंबईतल्या जवळपास लाखभर मुसलमानांची कत्तल झाली असती. एवढी दहशत होती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची. हा एक वेगळा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की आता सातत्यानं ट्रिपल इंजिन सरकारच्या चर्चा सगळीकडे होताना दिसतात. हे ट्रिपल इंजिन सरकार म्हणजे काय, तर केंद्रातही एकाच पक्षाचं सरकार, राज्यातही त्याच पक्षाचं सरकार आणि मग राज्यात ज्या शहर पातळीवरच्या प्रशासकीय संस्था आहेत, महानगरपालिका वगैरे, तिथंही जर त्याच पक्षाची सत्ता असेल तर असं हे ट्रिपल इंजिन काय काम करू शकतं याबद्दल अनेक चर्वित चर्वणं होत आलेली आहेत, चर्चा झडलेल्या आहेत. ट्रिपल इंजिन सरकार नेमकं कसं काम करतं आणि ट्रिपल इंजिन सरकार असल्यानं काय फायदा होतो याचं एक उत्तम उदाहरण या काल घडलेल्या एका घटनेतून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. या सगळ्या गोष्टींना म्हणजे आधी सांगितलेला बाळासाहेबांचा किस्सा, दाऊद इब्राहिम आणि हे ट्रिपल इंजिन सरकार याचं सगळं जे काही सारांश दडलेलं जे काही विवेचन आहे ते मी आता तुमच्या पुढे सादर करतोय. काल दिवसभर मुंबईत एकाच कारवाईची चर्चा होती. तर वांद्रे पूर्वेला रेल्वे स्टेशन लगत असणाऱ्या गरीब नगर नावाच्या विशालकाय अनधिकृत झोपडपट्टीवर इतिहासातली बहुधा 40-45वी तोडक कारवाई झाली. अशा अनधिकृत झोपडपट्ट्या तोडण्याच्या कारवाया तर मुंबईत होतच असतात. मग या कारवाईवर स्पेशली व्हिडिओ बनवण्याचं कारण काय? मित्रो, बँड्रा का बंगला अर्थात मातोश्री, ठाकरेंची मातोश्री, ही या वांद्रे पूर्व भागात येते. या गरीबनगर वसाहतीपासून केवळ अर्धा किलोमीटरवर मातोश्री आहे. ही तीच झोपडपट्टी आहे जिथं 1992-93च्या दंगलीत अनेक हिंदूंना कापून गटारात टाकणारे ते चादरमोत कांडे राहतात. मुळात एका मुस्लिम नटीच्या हिंदू पतीनं आपल्या दिवंगत पत्नीच्या स्मरणार्थ लांड्यांचे लाड पुरवण्याचं पवित्र कार्य आरंभलं आणि मग ही वस्ती लाडाकोडात वाढू लागली जी काल तुटली. आता हे काय मी बोललोय, सरळच बोलायचं तर हा जो इलाका आहे त्याचे खासदार सुनील दत्त, जे स्वतः पाकिस्तानमधून विस्थापित झालेल्या हिंदू कुटुंबातले, झेलमच्या खोऱ्यात एका गावातलं हे जमीनदार दत्त कुटुंब, यांना हुसैनी ब्राह्मण असंही म्हणायचे. पण नर्गिससारख्या मुसलमान सिनेनटीच्या प्रेमात पडून तिच्याशी लग्न झालं यांचं आणि आपल्या फिल्मी करिअरला उतरती कळा लागली आहे हे पाहून ते नंतर राजकारणात शिरले. त्यांच्यावर इंदिरा गांधींचा प्रभाव होता असं अनेक जण सांगतात, पण माझ्या माहितीनुसार यांचं राजीव गांधींशी खूपच जवळचं नातं होतं. सुनील दत्त जेव्हा पहिल्यांदा या बँड्रा ईस्टचे म्हणजे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले, म्हणजे बघा 1984 साली ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये इंदिराजींच्या निर्घृण हत्येनंतर ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेस राजीव गांधींनी आपल्या काही खास लोकांना संसदेत येण्याची संधी दिली, ज्यात हे सुनील दत्त होते. सुनील दत्त यांनी आपल्या दिवंगत पत्नीच्या स्मृत्यर्थ अनेक चॅरिटेबल ट्रस्ट बनवल्या, पण या सगळ्या ट्रस्ट काम करायच्या त्या मुस्लिम वस्त्यांमध्ये. यातल्याच काही वस्त्या पुढे अधिकृत कशा होतील हे खासदार म्हणून सुनील दत्त यांनी कटाक्षाने पाहिलं. 1984ला इंदिराजींच्या हत्येनंतर काँग्रेसच्या बाजूने सहानुभूती होती, समर्थनाचं वादळ उभं होतं, त्यात भले भले जायंट कोसळले, पण काँग्रेसने उभा केलेला दगडही निवडून आला होता त्या काळी. आता या दगडांना पुढच्या टर्मसाठी आपली पाळंमुळं घट्ट रोवायची होती.
सध्याच्या नकाशात जो दिसतो तो उत्तर पश्चिम मुंबई हा तसा संमिश्र जाती धर्माच्या लोकांचा मतदारसंघ. दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्वरी, पूर्वपासून वर्सोवा, अंधेरी, अंधेरीतलं पूर्व पश्चिम असं सगळंच ते वांद्र्यापर्यंत पसरलेला हा मतदारसंघ. पण 1984ला वांद्रे, कुर्ला आणि माहीम हा जो काही भाग होता त्या भागातल्या मुसलमान वस्त्यांचा भरणा असलेला हा उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ होता बहुधा. मला नीटचं आठवत नाही, पण तेव्हाचं डिलिमिटेशन जे झालं होतं ते वेगळं होतं. आणि सुनील दत्त जिंकले त्याच्या आधी हा मतदारसंघ राम जेठमलानींच्या ताब्यात होता, हेही लक्षात घेतलं पाहिजे. ते 1977ला भारतीय लोक दलाच्या तिकिटावर तर 1980ला जनता पार्टीच्या तिकिटावर जिंकून आले होते. पण 1984ला ते भाजपमध्ये गेले. इथला वोट शेअर हा कट्टरतावाद्यांपेक्षा समाजवादी विचारांचा जास्त होता. त्यामुळे सुनील दत्त भलेही 1984ला इंदिरा गांधींच्या मृत्यूच्या सहानुभूतीच्या लाटेत जिंकले, पण पुढे त्यांनी 1989, 91, नंतर 99 आणि 2004 अशा 5 टर्म गाजवल्या. त्याची कारणं त्यांनी इथं आपली एक वोट बँक तयार केली होती, यात दडलेली आहेत. मुसलमानांची हिरवी वोट बँक. त्यासाठी अगदी उत्तर प्रदेश, गाझियाबाद, फैजाबाद म्हणजे ते सगळं तिकडचा जो इलाका आहे तिथून आलेले मुसलमान असतील, अगदी बांगलादेशातून आलेले, पाकिस्तानातून आलेले, जे भारतात हेरगिरी करायला आलेले, काही अंडरवर्ल्डचे पंटर्स, ते ड्रग्सपासून सोन्याची तस्करी करणारे स्मगलर्स यांच्यासाठी एक सोयीचं सुरक्षित स्थळ म्हणजे ही गरीबनगर नावाची वस्ती होती. सध्या तिथं बांगलादेशातून आलेले गारमेंटच्या कामातले कुशल कर्मचारी जास्त सापडतात. त्या गरीबनगरमध्ये काय मिळत नाही, काय बनत नाही, आणि तिथं कोण नव्हतं हे विचारा. मदरशात शिकवणारा मुल्ला मौलवी ते जाकीर नाईकचा कट्टरतावादी जिहादी हे सगळेच त्या वस्तीत राहत होते. ही वस्ती उभी राहायला सुरुवात झाली ती 1985 नंतर. अर्थात सुनील दत्त यांनाच सारे दोषी समजत असतील तर ते कुठेतरी चुकतायत. त्यावेळेस मुंबई महानगरपालिकेत पहिल्यांदा निवडून आलेली ठाकरेंची शिवसेना फॉर्मात होती. पण नौखे नगरसेवक जे आधी शाखा प्रमुख वगैरे होते, गटप्रमुख होते, त्यांना या पालिकेतला नगरसेवक म्हणजे काय चीज असतो हे नुकतंच कळायला लागलं होतं. पैसे घेऊन झोपड्या बांधू देणारे अनेक झोपडी दादा तेही याच निवडणुकीत पालिकेचे नगरसेवक म्हणून मिरवत होते. असे काही गुंडही त्या 85च्या निवडणुकीत निवडून आले होते महापालिकेत. ज्या जागेवर ही वस्ती उभी होती ती जागा रेल्वे आणि कलेक्टरची, म्हणजे सरकारी जमीन. सरकारची जमीन म्हणजे बकरीचा पार्श्वभागच जणू. शेपटी असते, त्या तोकड्या शेपटीनं काय त्यावर बसणाऱ्या माशा हाकलता येत नाही ना, त्या शेपटीने झाकला जात तो भाग. मग दिसली उघडी की मार. या न्यायानं ही जागा हळूहळू हिरव्या उंदरांनी पकडून टाकली. रेल्वेनं प्रयत्न जरी केले तरी त्यांना हुसकावणं, या घुसखोरांना हुसकावणं केंद्रातल्या काँग्रेसच्या सत्तेमुळे कठीण झालं होतं. राज्यातही तेव्हा काँग्रेसचंच सरकार होतं, डबल इंजिन सरकार. आता हे जे डबल इंजिन सरकार होतं त्याला जोड मिळाली तोडपाणीबाज नगरसेवकांची. नळ, पाणी, वीज कनेक्शन हे सारं काही मिळालं ते महानगरपालिकेतल्या लालची मराठी नगरसेवकांच्या कृपेनं आणि BMCच्या लाचखोर अधिकाऱ्यांच्या मदतीनं. जागा तर काँग्रेसच्या सरकारच्या कृपेनं मिळालेलीच होती. ही वस्ती वाढता वाढता वाढे इतकी वाढली की रेल्वेचा पूल गिळला यांनी. रेल्वेचा जो शेवटचा ट्रॅक होता यांच्यामुळे काही कामाचा उरला नव्हता, कारण त्या ट्रॅकवर हे लोक सकाळी कधी हगायला बसायचे तर कधी दारू प्यायला रात्री बसायचे, पत्ते खेळायला दुपारचे बसायचे. यांची पत्र्यांची, लाकडी फळ्यांची ही जी काही घरं होती ती नंतर हळूहळू पक्की होत गेली, कॉन्क्रीटची झाली. आता आडवं पसरायला जागा नाही उरली म्हटल्यावर उभ्या वाढल्या यांच्या या वस्त्या. ही घरं बहुमजली बनत गेली. 4-4, 5-5 मजली झोपड्या इथं उभा राहिलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. धोका म्हणाल तर सामान्य मुंबईकर इथून जाता येताना जीव मुठीत धरूनच जात होता. वस्तीत अनेक नको नको ते कारखाने होते, तिथेच हे लोक राहायचे, तिथेच हे जेवण करायचे, तिथेच हे झोपायचे. आजवर इथे अनेक भयानक आगी लागलेल्या आहेत आणि त्या तुम्ही वाचल्या, पाहिल्या, समजूनही घेतल्या असतील. पण एरवी अशा गोष्टी घडल्या की मोटो ॲक्शन घेणाऱ्या सन्माननीय कोर्टानं यावर दखल घेत या वस्तीचं वास्तव कधीही जाणून घेतलं नाही. हा हिरवा डोंगर एक दिवस मुंबईला उद्ध्वस्त करणारच होता, कारण तो एक प्रकारचा टिकटिकणारा टाईम बॉम्ब बनला होता. पण आज कित्येक वर्ष ज्या कारवाईला खीळ बसत होती त्या एक्झिक्युशनच्या चेनला आता पाथवे मिळाला होता. रेल्वेची जमीन म्हणजे केंद्राची दखल आली, कलेक्टर लँड म्हणजे राज्य सरकार आलं, त्यात इन्व्हॉल्व्ह झालं. आणि नुसते हे 2 फॅक्टर हाताशी धरून किंवा हाताशी असून काम होत नाही, हे आजवर पाहिलं आपण. कारण BMCत बसलेले नगरसेवक हे एका राजकीय घराण्याचे
आणि त्या राजकीय घराण्यांचं इतर राजकारण्यांशी असलेलं जे काही गॅटमॅट आहे किंवा हितसंबंध आहेत ते जपण्यासाठी मूकदर्शक म्हणून ते पालिकेत बसायचे. त्या 25 वर्ष मुंबईला लुटणाऱ्या गोल्डन गँगला, बँड्राच्या बंगल्याला जेव्हा महानगरपालिकेतून बाहेर हाकललं गेलं तेव्हा BMC प्रशासनाचा तिसरा कोणही या कारवाईत जोडला गेला आणि मग ट्रिपल इंजिननं या सोकॉल्ड गरीब नगर नावाच्या मिनी पाकिस्तान, मिनी बांगलादेशाला उद्ध्वस्त केलं. ट्रिपल इंजिन जे सुरुवातीला मी बोललो होतो ते हे होतं. आजही तोडक कारवाई सुरू आहे. काल तर झालीच. केंद्रात मोदी शहा, राज्यात देवेंद्रजी आणि मुंबई महानगरपालिकेत जेव्हा भाजपचं प्रशासन आलं तेव्हाच ही स्वप्नवत कारवाई अंमलात आली आहे. पण ही बस्ती तोडली, बिळं उद्ध्वस्त केली, पण त्यातून बाहेर पडून सैरावैरा पळणारे हिरवे उंदीर आता कुठे कुठे जाऊन लपणार आहेत, कुठवर पोचलेत कालपासून, हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण यांच्या वस्त्या उद्ध्वस्त करून गप्प बसणं एवढंच या कारवाईचं फलित नसावं, तर ही बाणगुळं जिथून आली होती तिकडं पोचती केली ना तरच या कारवायांना अर्थ आहे. नाहीतर आता झालंय कसं, आला वारा गेला वारा असंच काहीसं होणार आहे. इथून पळालेले दुसरीकडे बस्तान बसवणार म्हणजे डोकेदुखी काही समूळ नष्ट होणार नाही. तेव्हा यांना शोधा, यांच्या मागे SIR सारखा फिल्टर लावा आणि हाकलून द्या वेशीपलीकडे, तरच नवं गरीब नगर दुसरीकडे कुठं उभं राहणार नाही. मी तुर्तास इथेच थांबतो म्हणण्यापूर्वी एक ॲडिशन करायचे मला. कालपासून या गरीब नगरचा इतिहास काही चवन्नी छाप IT सेलवाले सांगताना त्यात शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेबांचं नाव जोडतात. BMC 1985 नंतर शिवसेनेकडे आली तरी सुनील दत्तला वरूनच ताकद मिळत होती, हे लक्षात घ्या. वरून म्हणजे कुठून ते तुमच्या लक्षात आलं असेल. केंद्र आणि राज्य असं डबल इंजिन सुनील दत्तच्या पाठीशी उभं होतं आणि ते त्याच्या पथ्यावर पडलं होतं. दुसरं काय तर सुनील दत्तशी बाळासाहेबांचे संबंध चांगले होते. बाळासाहेबांचे तर अख्ख्या इंडस्ट्रीशी संबंध चांगले होते. बाळासाहेबांनी संजय दत्तला बॉम्बस्फोट खटल्यात जामीन मिळण्यास हरकत घेतली नाही म्हणून त्या उपकाराची परतफेड करत सुनील दत्त पुढच्या म्हणजे 96च्या लोकसभेला उभे राहिले नाहीत, असा एक प्रवाद आहे. 98ला देखील उभे राहिले नाहीत, हे मुद्दाम बोललं जातं. मग हे दोन जे काही टर्म्स होत्या त्या सोडल्या, तर मग 99ला का परत उभे राहिले? 2004ला का परत लढवली लोकसभा सुनील दत्तनी? उपकारांची परतफेड म्हणजे उपकारांची व्हॅलिडिटी संपली का? फक्त या 2 टर्मसाठी हा सौदा केला होता का बाळासाहेबांनी? स्वतःला शहाणे समजणाऱ्यांनो जरा सुनील दत्तचं आत्मचरित्र वाचा, त्यात उल्लेख आहे. या 2 टर्म ते का राजकारणातून लांब होते याची कारणं भलतीच होती. त्यावर समजून उमजून नंतर बोला. जो वाघ हायवेच्या पलीकडे त्या मातोश्री बंगल्यात राहत होता ना, त्याच्या दहशतीने हे गरीब नगरवाले लांडे वचकून होते. नाहीतर शेजारच्या खेरनगरमधल्या त्या गव्हर्नमेंट कॉलनीमधल्या शासकीय वसाहतींमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला इथं डोकं वर काढता आलं नसतं, वांद्रे पूर्वला उतरून आपल्या घरी जाता आलं नसतं. या भागात एकदा चक्कर मारा. तुम्ही मुंबईत राहत नाहीत मला माहिती आहे, कुठेतरी दुसरीकडे बसलायत आणि तिथून तुम्ही मुंबईचा इतिहास सांगताय आम्हाला. हा इतिहास समजून घ्या आणि मग कीबोर्ड बडवा खुशाल. चला, मी हे जे काय बोललो ते कोणाला खुपलं असेल तर थेट फोन करून विचारा मला. कुठे निरोप देऊ नका. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.